चिंटूचे विनोद. बालमित्रांनो, चिंटू हा तुमच्याच वयाचा मुलगा, पण त्याचे बोलणे चालणे थोडे इतरांहून वेगळे असल्याने त्यातून विनोद घडतो. वाचून पहा, तुम्हालाही चिंटूचे विनोद आवडतील. लेखक चारुहास पंडित, प्रभाकर वाडेकर. पप्पू, मी 12 दिवस झोपलो नाहीये बरं का. का बरं? अभ्यासासाठी. 12 दिवस कसं काय जमलं तुला? मी रात्री झोपायचो. शाळेतल्या बाई, दिवाळीच्या सुट्टीत काय काय मज्जा केली यावर 20 ओळी निबंध लिहून आणलात का? चिंटू तू? नाही बाई, चिंटू म्हणाला. ती सगळी मज्जा 20 ओळीत मावत नाहीये. निघतो आता. आईला फराळाच्या पदार्थासाठी मदत करायची आहे. तू मदत करतोस? किती छान. करायलाच पाहिजे, नाहीतर मग मला आईनं कुठल्या डब्यात काय ठेवलंय ते कळणार नाही. सतीश दादा, आपण बुद्धिबळ खेळायचं. चल चिंटू, तुला लगेच हरवतो. चिंटू, मी जिंकलो. सतीश दादा, मी मुद्दामच तुला जिंकू दिलं. चिंटू, मी पण तुला मुद्दामच हरवलं. अहो पोस्टमन काका, आमचं पत्र आहे का? पोस्टमन काका, बघतो हां, काय नाव तुमचं? चिंटू, ते त्या पत्रावर लिहिलं असेलच की.